हे लाडू खूप जास्त वेळ टिकतात. तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांना, मोठ्यांना किंवा बाळंतीण बायला सुद्धा तुम्ही हे लाडू आवर्जून करून घालू शकता. आणि हे लाडू केल्यानंतर रोज सकाळी तुम्ही जर तुमच्या घरच्यांना हा एक लाडू द्याल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण पाहणार आहोत नाचणीचे, रागीचे किंवा फिंगर मिलेटचे लाडू. तुम्ही हे लाडू रोजाना एक खाऊ शकता. यामुळे शरीराला खूप सारे पोषण तत्व, इम्युनिटी, एनर्जी अशा भरपूर गोष्टी मिळतात जे हाडांच्या मजबूतीसाठी उपयोगाचे आहेत. तर हे लाडू अगदी खूप कमी वेळामध्ये होतात. खूप साऱ्या पोषण तत्वाने, प्रोटीन्सने भरलेले आहेत. हे हाडांसाठी सुद्धा खूप मजबूती देतात. शिवाय वेट लॉस करायला सुद्धा खूप पटकन मदत करतात. शिवाय हे लाडू दूध पाजणाऱ्या आईसाठी खूपच उपयुक्त आणि फायदेशीर आहेत. हे लाडू तुम्ही बनवून बाहेरच महिनाभर साठवून ठेवू शकता. अगदी रोज एक जरी सगळ्या घरातल्यांना दिलात तरी सुद्धा ह्या लाडवांनी खूप सारे फायदे होतात. तर असेही इम्युनिटी बूस्टर आणि खूप साऱ्या प्रोटीन्सनी एनर्जिक लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. इथे बघा, मी नेहमी आपण जे दळतो त्याच पद्धतीने अर्धा किलो नाचणी विकत घेऊन ती साफ करून मी दळून आणली होती. तुम्ही तयार पॅकेटमधलं पीठ सुद्धा घेऊ शकता, पण समोरासमोर फ्रेश पीठ वापरणं कधीही चांगलं. तर पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये लो फ्लेमवरती हे पीठ मी अगदी 2 मिनिटं असंच कोरडं हे भाजून घेणार आहे. पीठ भाजताना इथे मात्र गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे, गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. लो फ्लेमवरती तुम्ही जितका वेळ हे पीठ भाजाल तितकं पीठ तुमचं खमंग भाजलं जाईल. आता एक 2 मिनिटानंतर बघा, मी ते साजूक तूप घेतलेलं आहे. तर हे वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम तूप आहे. 1 वाटीभर तूप आहे. हे तुम्ही वितळून सुद्धा घेऊ शकता. आपण हे कढईमध्येच टाकणार आहे, ते लगेच वितळणार आहे म्हणून न वितळता घट्ट आहे तसंच घेतलेलं आहे. आता बघा, या तुपामध्ये आपल्याला हे पीठ साधारण लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं भाजायचं आहे. पीठ भाजताना गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे, कारण लो फ्लेमवरती भाजलेलं पीठ खूप खमंग आणि खुसखुशीत लाडूंसाठी तयार होणार आहे. तर तुम्ही हे हाय फ्लेमवरती जर भाजलात तर वरून तर पटकन पीठ तुमचं भाजलं जाईल, कलरही बदलेल, पण लाडवाना तसा खमंगपणा येणार नाही. पीठ भाजताना जर कोरडं वाटलं तर थोडंसं तूप आपण याच्यामध्ये पुन्हा ॲड करू शकतो. लागेल तसं तूप घेत आपल्याला इथे वापरायचं आहे. एकदम तूप जर तुम्ही घातला तर लाडूमध्ये तूप तुमचं जास्त होऊ शकतं. तर हे पहा, इकडे मी अर्धा किलो पीठ भाजण्यासाठी मला 1 वाटी म्हणजे वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम तुपाचा इथे वापर केलेला आहे. एक 7 ते 8 मिनिटामध्ये आपलं हे पीठ आहे ते कलर बदललेलं आहे आणि खमंग असं भाजलेलं आहे. पीठ भाजल्यानंतर तुम्ही ते चेक करण्यासाठी थोडंसं पीठ खाऊन सुद्धा बघू शकता. अगदी ते खुसखुशीत आणि खमंग आपल्या जिभेवरती लागतं आणि पूर्ण किचनमध्ये सुद्धा सुगंध या पिठाचा सुटलेला आहे. याचा अर्थ आता हे पीठ भाजलेलं आहे. पीठ मी एका बाउलमध्ये आता काढून घेते कढईमधून. गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि पीठ इकडे दुसऱ्या कढईमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे. इथे मी बाउल थोडासा मोठा वापरलेला आहे, कारण बाकीचे जिन्नस सुद्धा याच्यामध्ये आपल्याला भाजून मिक्स करताना व्यवस्थित हे पीठ थंड करून हलवता यावं त्यासाठी. त्याच कढईमध्ये पुन्हा लो फ्लेमवरती आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे. तर मी ते डेसिकेटेड कोकोनटच वापरलेलं आहे. तुम्ही ते आपल्या खोबऱ्याची वाटी आहे ती खिसून सुद्धा वापरू शकता. तर इथे 1.5 वाटी सुकं खोबरं मी घेतलेलं आहे, कारण खोबरं सुद्धा शरीरासाठी खूपच उपायकारक आणि फायदेशीर असतं, जे की आपण रोज खात नाही. तर असे काही लाडू वगैरे करून ठेवले असे पदार्थ की पटकन मुलांना सुद्धा ते खाता येतात. तर हे बघा, अशा लाडूंमध्ये आपण सगळे जिन्नस मिक्स करू शकतो. खोबरं भाजून घेतल्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये मी हे 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. अक्रोड सुद्धा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. त्याचे इतके फायदे आणि इतके गुणधर्म आहेत की प्रत्येकाला ते रोज खाणं त्याच्या टेस्टमुळे शक्य नसतं. लहान मुलं तरी माझ्याकडे अजिबातच खात नाहीत, म्हणून मी लाडूमध्ये हे घालत आहे. अक्रोड थोडेसे भाजून घेतले. याच्यामध्ये मी 1 वाटी हळीव घातलेला आहे. हळीव सुद्धा कमरेला अतिशय उपायकारक आहे. कमरेसाठी थंडीमध्ये रेग्युलर जर खालात तुम्ही हळीव तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर हळीव सुद्धा इथे मी लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहे. आता हळीव व्यवस्थित भाजल्यानंतर लगेच आपण ह्याच्यामध्येच सफेद तीळ टाकायचे आहेत. हे बिना पॉलिशचे गावरान तीळ आहेत, जे आपण लाडूमध्ये वापरणार आहोत. तीळ घेताना सुद्धा तुम्ही पॉलिशवाले न घेता साधे तीळ घ्या, त्याचे फायदे भरपूर असतात. पॉलिश केल्यामुळे तिळाचे बरेच गुणधर्म निघून जातात आणि आपल्याला ते फायद्याचे राहत नाही. तर त्यासाठी मी ते हे तीळसुद्धा हळीवमध्येच भाजलेले आहेत. हे सुद्धा त्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि पुढे आपण याच कढईमध्ये डिंक भाजणार आहोत. तर डिंक बघा, मी इथे अगदी
70 ते 80 ग्रॅमच घेतलेला आहे आणि हा डिंकसुद्धा आपल्याला तुपावरती भाजायचा आहे. कढईमध्ये अगोदर तूप न घालता वरून मी तूप घातलेलं आहे. तुम्ही अगोदरसुद्धा 1 ते 1.5 चमचा तूप याच्यामध्ये गरम करून वितळून घेऊ शकता आणि मग हा डिंक याच्यामध्ये भाजू शकता. डिंक भाजताना मात्र पेशन्स ठेवून तुम्हाला डिंक भाजायचा आहे, कारण पूर्ण डिंक आतपर्यंत फुलून आला पाहिजे. नाहीतर कच्चा राहिलेला डिंक लाडू खाताना दातामध्ये येऊन तो नुकसान करू शकतो दातांना. तर हे पहा, छान 1 मिनिट 1.5 मिनिट झाल्यानंतर आपला हा डिंकसुद्धा छान फुललेला आहे. आता हा डिंक आपण थंड करून ह्याला कुटून घेणार आहोत किंवा तो मिक्सरला सुद्धा लावू शकता. तर डिंक इकडे थंड होतोय तोपर्यंत मी ते बाकीचं मिश्रण एकदा हलवून घेते आणि आपण जे अक्रोड भाजले होते ते सुद्धा मी ते बारीक थोडे क्रश करून घेतलेले आहेत. हे सुद्धा मी कुटूनच घेतलेले आहेत. मिक्सरला लावले तर त्याची खूप पावडर होते, आपल्याला असे दरदरे हवे असतात. तर डिंक आणि अक्रोड मी ते दरदरेच कुटून घेतलेले आहेत. सगळे जिन्नस एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला हे आता बऱ्यापैकी मिश्रण थंड झालेलं आहे. तर हे मिश्रण सगळे जिन्नस मिक्स केल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि हे लाडू तुम्ही आतासुद्धा करून ठेवला तर खूपच फायद्याचे आहेत. मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि मुलांना खेळून आल्यानंतर किंवा खेळायला जायच्या अगोदर सारखं मुलं जेवायला मागत नाहीत किंवा उन्हाने अजिबात भूकसुद्धा लागत नाही उन्हाळ्यामध्ये. तर हे लाडू तुम्ही सकाळ संध्याकाळ मुलांना दुधासोबत दिलात तर मुलंसुद्धा कितीही खेळू अजिबात थकणार नाहीत किंवा दमणार नाहीत. आता बघा, हे मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे. तर आपली साधी साखर असते ती मी 2 वाट्या साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतली होती आणि त्याची पिठी साखर बनवलेली आहे. ही पिठी साखर मी आता इथे 1.5 वाटी वापरणार आहे. तुम्हाला जसं गोड हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे साखरेचा उपयोग करू शकता किंवा तुम्ही या स्टेजला गुळाची पावडरसुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता लाडू बांधण्याच्या अगोदर. साखर मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण हे सगळं मिश्रण एकत्र चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तूप पटकन थंड होत नाही. म्हणून थोडंसं गरम असेल तर हाताला भाजू नये म्हणून आपल्याला हे साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंसं थंड करून हलवून घ्यायचं आहे. आता हे बऱ्यापैकी थंड कोमट झालेलं आहे. आपल्याला हाताला ही कळ सहन होऊ शकते. इतपत हे कोमट असल्यानंतर हाताने आपण आता पटकन हे सगळे लाडूचं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून ह्याच्यामध्ये पिठाची गाठ वगैरे झाली असेल भाजते वेळी किंवा भाजल्यानंतर तुपाचं प्रमाण त्याच्यामध्ये आपण घातल्यामुळे तर छान सगळं मिक्स व्हावं आणि हे मिश्रण अगदी सगळं मोकळं सुटसुटीत झाल्यानंतर आपण याचे बघा आता लाडू वळायला तयार करणार आहोत. तर हे पहा, आता मिश्रण आपलं इथे कोमट झालेलं आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. तर तुम्हाला जेवढ्या साईजचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण तुम्ही मुठीमध्ये घेऊन त्याचे लाडू असे वळायचे आहेत. अगदी पटकन सहजपणे हे लाडू वळले जात आहेत आणि हे पहा, थोडेसे प्रेस केल्यानंतर गोल गरगरीत असा हा लाडू तयार झालेला आहे. आणि जसा आपण हा लाडू जिभेवरती ठेवू तसा लगेच तो विरघळतो. इतके हे छान आणि प्रोटीन युक्त लाडू नाचणीचे घरच्या घरी काही मिनिटातच आपण हे तयार करू शकतो. अगदी एकदा केल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवल्यावरती हे महिनाभर टिकतात, अजिबात खराब होत नाही. कारण अजिबात कुठे आपण याला पाकाचा किंवा पाण्याचा उपयोग केला नसल्यामुळे हे लाडू खूप जास्त वेळ टिकतात. तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांना, मोठ्यांना किंवा बाळंतीण बायला सुद्धा तुम्ही हे लाडू आवर्जून करून घालू शकता. आणि हे लाडू केल्यानंतर रोज सकाळी तुम्ही जर तुमच्या घरच्यांना हा 1 लाडू द्याल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर ह्याच पद्धतीने बघा, मीडियम साईजचे मी हे लाडू आहे ते बांधून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा हे लाडूंची साईज करू शकता. तर मी ते मीडियम साईजचे लाडू बनवत आहे, कारण खाणाऱ्याला सुद्धा कंटाळा येऊ नये किंवा नको असल्यानंतर आपल्याला तितकाच 1 लाडू पटकन संपावा, यासाठी मी ते मीडियम साईजचे लाडू बनवलेले आहे. तर सगळे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत. सफेद तीळ आणि हळीवामुळे ह्या लाडवांना खूप वेगळाच रंग आलेला आहे. तर हे लाडू अगदी मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट होतात. तुपामुळे त्याचं लाईफ वाढते आणि शरीराला अतिशय पौष्टिक असे हे नाचणीचे किंवा रागी लाडू तुम्ही सुद्धा बनवून नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहायला विसरू नका. तर हे सगळे लाडू तयार झाल्यानंतर बघा, अर्धा किलोचे साधारण 32 ते 34 लाडू माझे इथे तयार झालेले आहेत आणि पटकन असा हा तुटला जातोय लाडू किंवा फुटला जातोय. खूप छान चविष्ट असे हे लाडू तयार होतात. तर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असाल तर छान छान अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत. बाय बाय.